जगद्गुरु तुकाराम महाराज कलियुगामध्ये सर्व प्रपंचाची राखरंगोळी करून केवळ जगत कल्याणासाठीच महाराज एवढी परिस्थिती कठीण, एक अन्नान्न करिता स्त्री मेली, वर्तमान कालामध्ये अनेक संकट सोसले, पण परमात्माने आपली जी हे लेवल आहे त्याच्यात काही बदल होऊ दिला नाही। स्थिती वेगळी आणि परिस्थिती वेगळी। परिस्थिती ही आपल्या हातात नाही, पण स्थिती ही आपल्या हातात आहे। कधी मान होईल, कधी अपमान होईल, कधी निंदा होईल, कधी स्तुती होईल, कधी दारिद्र्य येईल, कधी श्रीमंती येईल, आपल्या हातात नाही आहे। पण परिस्थिती जशी असेल त्याच्यात स्थिर राहणं हे कर्तव्य आहे। याचं नाव आहे स्थिती। विठाला विठाला देव ठेविल तैसे आम्ही राहू त्यांच्या इथे, आम्ही राहू त्यांच्या इथे, आम्ही राहू त्यांच्या इथे। देव ठेविल तैसे आम्ही राहू त्यांच्या इथे, आम्ही राहू त्यांच्या इथे, आम्ही ठेविल तैसे आम्ही राहू त्यांच्या इथे, आम्ही राहू त्यांच्या इथे, आम्ही राहू त्यांच्या देव ठेविल तैसे आम्ही राहू त्यांच्या इथे, आम्ही राहू त्यांच्या इथे, आम्ही राहू त्यांच्या इथे, त्यांच्या इथे, त्यांच्या इथे। गोपाळांना भगवान कृष्ण म्हणाले, का रे गोपाळांनो, माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय। घरा जाय म्हणजे दुसरा जन्म घे, निर्व्यसनी बन, माळकरी हो, वारकरी हो, नंतर डावात ये। आज तुझी लायकी नाही आहे। गंजीपेच्या डावावर बसणं त्या सोडलं नाही, दारू विकणं सोडलं नाही, भांडण करणं सोडलं नाही। घरा जा, दुसरा जन्म घे, आणि नंतर हे व्यसन निर्युक्त होऊन वारकरी होऊन माळकरी होऊन ये डावात। नंतर तर माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय। चोरोनिया माय म्हणजे दैवी एशा गुणमयी मम माया दुर्त्या। माया एवढी बलवत्तर आहे महाराज, कोणावर छाप घालील काही सांगता येत नाही। समाज आहे ना, समाज, समाज साधकांना खेचतो। समाजाची शक्ती फार मोठी आहे। एक कीर्तनकारी व्यक्ती आहे, हजारो समाज आहे। हजारो समाजाचे विषय वेगळे, वृत्ती वेगळी, आणि महाराज एकटा, पण समाजाचा जो शक्ती आहे ती महाराजाला खेचल्या जाते। महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गावामध्ये मंदिर बांधलं पांडुरंगाचं, पण डोंगरावर जाण्याची काय गरज। त्यांनी ओळखलं की समाज हा रजोगुणी आहे, समाज हा तमोगुणी आहे। आपण या समाजाच्या संघर्षात जर वाहिलो ना तर आपल्याला हे ओघात जावं लागेल। म्हणून एकांतवास, अलभ्यते लाभ घरा, अलभ्यते लाभ घरा, अलभ्यते लाभ घरा, आवडी विठ्ठल गाई जय, आवडी विठ्ठल
एकांताचा वास तुका येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेते वृक्षवल्ली आम्हा सोयरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू ब्रह्मी एकांतातलं भजन शरीराला ब्रह्मरूप करत असतं हे महाराजांनी त्या काळात जाणलं. महाराज सकाळी स्वप्न पडलं मला, विडाला विडाला देवा, आम्ही कीर्तन करतो समाजात, समाजाचं प्रेम आहे, पण आपण जशा कीर्तनामध्ये आनंद भोगतो असा अंतिम शेवटच्या प्राण जातेवेळेचा आनंद राहील का? पांडुरंगा, तो जर दिवस गोड झाला ना तर आमच्या जीवनातला परमार्थ सफल झाला. माणसं रंगवता येईल, संपत्ती मिळवता येईल, तो भाग स्वतंत्र आहे, दृष्ट आहे ते. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन आहे. पण अंतकाळाच्या वेळेला परमात्मा भीष्माचार्यांनी सांगितलं, देवा माझ्या मरणाच्या वेळेला तू समोर उभा राहा, माझं जीवन साफल्य झालं. विडाला विडाला गोपाळ म्हणले, देवा माझ्या घरी जर सगळाच आनंद असता, शेती बाडी सत्ता संपत्ती जर ते आनंद आम्हाला असता तर आम्ही गावगाव फिरलो असतो का? स्त्री द्यावे गुणवंती तेथे गुंते आशा. महाराज यालागी कर्कशा करुणी ठेवी, काय महाराजांची मागणी आहे. संपत्ती दिली तर आम्ही त्याच्यातच गुंग राहू. म्हणून देवा आमच्या घरी काही नाही, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, या हो हरी अजी मंदरी कोणी नाही. हरिया हो हरिया हो हरिया हो माझे मंदिर नाही
दुसरे कोणीतरी नाही ना नाही ना नाही ना दुसरे कोणीतरी तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध हे परमार्थातले वैरी आहेत महाराज. हे काम क्रोध नाही मुक्कामाला पोहोचू देत. शेकडो उदाहरणं आहेत. पण देवा आमच्या घरी कोणी नाही दुसरं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध गेले घररिते. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. अभंगाचा ओजार्थ भावार्थ अल्पस आपल्यासमोर मांडला. उरलेल्या वेळात आपण तो चरित्र सांगून सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा चरित्र ते उच्चारावे केलेलं चरित्र, देवाने केलेलं चरित्र, बाल्य अवस्थेत केलेलं चरित्र भगवंतानी लीला करायला सुरुवात केली. काय केली लीला? अनेक लीला आहेत. नामसंकीर्तन, लीला संकीर्तन, गुणसंकीर्तन असे अनेक कीर्तन लीला केलेले आहे. खांदा बदलला. विठाला 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 असो. येणे माझे कवाड उघडे, येणे माझे कवाड उघडे, ताक सांडा दुरी. ताक म्हणजे आसार, आसार म्हणजे संसार. रहा संसारात, पण मी संसार करता हो असा अभिमान वाहू नका. वृक्षाचे हे पाने हाली ज्याची सत्ता, येणे माझे कवाड हो उघडिले. कशाचं कवाड उघडलं? कवाड भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायेचे तोडिले मोडिले, शिंके आविदेचे तोडिले माझी या कृष्णे. भ्रांती जीवनातली भ्रांती बर का. चांगदेवा सारख्याची भ्रांती गेलेली नाही. तुमची आमची भ्रांती कधी जाईल? चांगदेवानी मेलेले मुळदे जिवंत करायची कला हातात घेतली.
पण भ्रांती नाही गेली. तुमच्या आमच्या जीवनामध्ये संपत्ती आहे, सत्ता आहे, तारुण्य आहे, मान्यता आहे, प्रसिद्धी आहे, पण ही भ्रांती महाराज, भ्रांती. कौरवाचं 18 अक्षौणी सैन्य, पांडवाचं 7 अक्षौणी सैन्य मिळून सार्वभौम राजा. काय कमी आहे अशी भ्रांती होती दुर्योधनाची. पण शेवट रणांगणामध्ये रक्ताच्या गुळण्या जमिनीवर पडू लागल्या, मातीचे पेंड तोंडात जाऊ लागले. भ्रांती आहे. संपत्ती आहे, सत्ता आहे, याच्यावर जगणं आणि साध्य अवलंबून नाही आहे. म्हणून भगवान परमात्माने एवढी कृपा केली की कवाड भ्रांतीचे उघडले. विडाला बोध दिला मज सांगाते वाघावर बसून आले, सापाचा चाबूक केला, पण भिंत निर्जीव चालवली तरी नाही भ्रांती गेली. लक्षात ठेवा. मायावी रूपी गंगा सोडली त्या भिंतीवर. चिखला मातीची भिंत विघरळून जाईल म्हणून तिथपर्यंत भ्रांती शिल्लकच. पण जेव्हा त्या मायावी नदीचाही उपयोग झाला नाही तेव्हा भ्रांती समूळ गेली, दिसू लागली वाट. कवाड भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायेचे तोडिले, शिंके अविद्येचे हे भगवान परमात्माने लीला केली. पुढे चला. प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये संचित आहे प्रारब्ध आणि संचित क्रियमान. शेतात आपण धान्य पेरतो हे क्रियमान. खळ करून धान्य कणग्यात साठवतो हे संचित. आणि ते ज्वारी दळून भाकरी करून खातो हे प्रारब्ध आहे. जे आज भोगायला येते ना आपल्याला ते मागचं प्रारब्ध आहे महाराज. संचित साठवलेलं ते भोग या रूपाने भोगायला मनुष्यदेहामध्ये येतं. आगा कर्मे जे उरावे त्या सुखदुःखी फळावे, भोगावया यावे द्या. भोग पाहिजे केले पूर्व जन्मीचे. विडाला विडाला
केलं? संचित सांडवले काही होते जवळ, संचित सांडवले काही होते गीत गोत फुट माया तुटलेला गावळ, गोत पुत्र माया निष्काम झालो देवा होते माझे कपाळ, निष्काम झालो देवा होती कपाळ, तुका म्हणे तुझी आता माझा सर्वस्व बळे, माझा सर्वस्व बळे, आता माझे विढाला विढाला संचित प्रारब्ध भक्षिले समूळे, संचित प्रारब्ध भक्षिले समूळ, कर्मा अकर्माच्या घेतल्या कवळी, कर्माच्या घेतल्या कवळी, विषय वासना गिळल्या निमिष मेळिवो, वासना आता काय देऊ नसता जवळ, आता काय देऊ नसता जवळी, संचित प्रारब्ध भक्षिले समूळी, कर्मा अकर्माच्या घेतल्या कवळी, विषय वासना गिळल्या निमिष मेळी हो, आता काय देऊ नसता जवळे, मनोजे वासना तोडून केली बिमोडी, मनी पुन्हा गळा पाहता दुर्गंधी मोडी, काम क्रोध मच्छर अंकार जोडी, अखंड ब्रह्मानंद सेवनी उभारी गुढी, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम भगवते रामकृष्ण वासुदेवा। बिमोडी काम क्रोध लोभ हे भगवंताने केलं महाराज, तर साधकांचा पैल पार मुक्काम आहे, देवाने एवढं केलं. एवढंच नाही, प्रारब्ध शिळे दही तेही खादले शे बाई, क्रियमान संचित साई तेही बक्षिली श्रीकृष्णे. विडाला चालती लागती वाटे ठेसा, काच्या ठेसा लागतात? कर्म अकर्माच्या लागती वाटे ठेसा.
कर्म अकर्माच्या लागते वाटेचा कर्मा कर्माचा लागला वाटे ठेसा संपत्ती विपत्तीचा मानियला भरवसा संपदे विपदेचा मागेला भरवसा कन्या पुत्र आप्तजन हा तो सहज ओळसा कन्या पुत्र आपजन सहज बोलसा या ब्रह्मडोही बुडालो गा धाव गुरुराजा सर्वेशा ब्रह्मढे उडालो धाव गुरुराजा सर्वसा धर्म जागो गुरु महिमा हे जागेला देव निवारोणी भवरगाड अवदानीसला देव धर्मला गुरु महिमा प्रारब्ध शिळे दही तेही खादले शिवाय भक्ता संचित नाही जान प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण प्रारब्ध क्रियमान ते जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण प्रारब्ध क्रियमान संचित भक्ता नाही जाण भक्ताला नाही बर विडाला कटी ठेवून या हात जना दावी तो संकेत भवनदीचा अंत इतुलाची असे भक्तांनो तुम्ही नका घाबरू तुम्ही भक्तांना या प्रपंचरूपी भवनदीची खोली फक्त कमरेपर्यंत घाबरायचं काम नाही जनादावी तो संकेत या भवनदीचा अंत इतुलाची असे ज्यानी ज्यानी हरिपुरी महाराजाला सहाय्य केलं हा योग घडून आणला अन्नदान केलं त्याच्यासाठी अंतिम मरणाच्या वेळी परमात्मा महाराज सांगतात देवाला की माझे भक्त आहेत या प्रपंचरूपी भवनदीची खोली फक्त कमरे इथली घाबरायचं काम नाही मी सांगितलं मगवा मौरी एवढीला केलेला परमार्थ वाया जात नाही महाराज डोंगरा एवढं फल देतो विडाला संकल्प विकल्प दुधाने संकल्प विकल्प त्याची केली फाडाफोडी उतरंडी त्याची केली फाडाफोडी होती आयुष्याची दुर्डी तेही पाहिली भगवान श्रीकृष्णाने देह समर्पिजे देवा मार काही जगा घ्यावा देह समर्पिजे देवा मार काही जगा घ्यावा होईना गवा तुका म्हणे आनंद तुका म्हणे युक्त आहार मिळाल हे मैत्री आज सार नसावी भाषण निद्रा बहुभाषण होईल अगवा तुका म्हणे आनंद संसार हा फुलांचा बगीचा आहे या बगीच्यातले फुलं म्हणजे आयुष्यातला दिलेला काळ भगवंताने दिलेला आहे
जेवढे जेवढे आयुष्याचे क्षण आहेत, या आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला आहे. प्रपंचरूपी बगीच्यातले फुलं पायदळी नका रगडू, हार गुंफा. गुंफेला सेला बाप रखमा देवीवरू विठ्ठली अर्पिला. मानवी जीवनातले दिलेले परमात्माने एक क्षण दारूच्या पाण्यात नका घालू. गंजिप्याच्या डोहावर बसून आयुष्य खर्च करू नका. वितंडा याच्यामध्ये 3 भागत महाराज, वाद, संवाद, जल्प आणि वितंडा. काही लोकांचं असं दुराग्रही जीवन आहे, मी म्हणतो तेच खरं आहे. दुराग्रह नका करू. ऐकून घेण्याची प्रवृत्ती तयार करा. फार बोलण्याचा प्रयत्न करू नका. समाजाचे एक एक शब्द ग्रहण करा, चांगले ते घ्या. हे फुलं आयुष्यातले पायदळी न रगडता हार गुंफा आणि भगवंताच्या गळ्यामध्ये घाला. दिलेला मनुष्याचा वेळ परमात्माने एक एक क्षणाचा विचार करा आणि आत्मकल्याणासाठी जीवनातला वेळ व्यतीत करा. विडाला भगवान परमात्मा काय कारण करतो ते पत्ता लागत नाही महाराज. करी कारण ते कळून दे कोणा, बाहे अंतरिंजे रंग जाना. परमात्मा काय करील, केव्हा करील, काय कोणाचं काय करील कळून दे कोणा. माणसाचं आयुष्य किती आहे हे नाही कळू दिलं. कळू दिलं असतं तर माणसं सावध झाली असते, पण नाही कळलं महाराज. काळ वेळ नाही कोणाची हाती, आयुष्याची गती ईश्वर जाणे. विडाला भगवंतानी अनेक लीला करत करत भगवान परमात्मा गोकुळात आल्याच्या नंतर गावचं परिवर्तन झालं. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवी. हे पहिला गेर. दुसरा गेर, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. तिसरा ग्रेस, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली वाचून जपतपे. हे भगवंताच्या प्रवेशाचे पहिले गेर आहेत. विडाला विडाला भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दारिद्र्यता, इतिहासामध्ये शास्त्रामध्ये संसार दुःखाचा आहे.
पण महाराजांनी जीवनामध्ये अशी क्रांती केली महाराज, अवघाची संसार सुखाचा करे अवघाचे संसार सुखाचा, अवघाचे संसार सुखाचा, करे संसार सुखाचा, भरे सुखे करावा संसार, संसावे दोन्ही वारा, करावा संसार, नसांदावे दोन्ही वारा, करावा संसार, नसांदावे दोन्ही वारा, सुख करावा संसार, नसांदावे दोन्ही वारा, नसंडावे दोन्ही वार, सुखे करावा संसार. संसारात राहणं वावगं नाही महाराज, संसारातली आसक्ती दुःखदायक आहे. सुखे करावा संसार, नसंडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत येतील. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवराया तीर्थयात्रेला निघाले, भगवान विटेवरचे खाली उतरले, वाळवंटामध्ये वाट लावण्यासाठी आले. डोळ्यात अश्रू आले परमात्माच्या. माऊली कधी ऊन ताण यांनी पाहिली नाही, सांभाळ कर माझ्या नामाचा. भक्ताचा सांभाळ देव करत असतो, लक्षात ठेवा. धीरा तो कारण, धीरा तो कारण, धीरा तो कारण, साह्य होतो, साह्य होतो नारायण, होतो नारायण, दया क्षमा घर चोजवीत. धुरा फुटला गे चिंता वाहे दासाची, हे धुऱ्यावरचं काम आहे महाराज. अहो मी थकलेला आहो, थोडंसं फरार झालं तर तुम्ही जाग्यावर आहे ना की विडाला विडाला होऊन दिशीन चिंता वाहे दासाची, होऊन दिशीन चिंता वाहे दासाची, होऊन दिशीन चिंता वाहे दासाची, होऊन दिशीन चिंता वाहे दासाची. माऊली तुम्ही तर नामदेवाला घेऊन चाललेत, मी एकटा विटेर बसून काय शोभेल. सर्व लोकांना विनंती केली की बाबा हो तुम्ही काय करा, आषाढी कार्तिक विष्णू बाबा, आषाढी कार्तिकी विष्णू नमज, हो सांगत सगुण पांडुरंगा, पांडुरंगा सांगत सगुण पांडुरंगा. आषाढी कार्तिकी विष्णू नमज, आषाढी कार्तिकी विष्णू नमज, सांगत सगुण पांडुरंगा, पांडुरंगा सांगत सगुण
पांडुरंग आषाढी कार्तिकी विसरू नका मोज सांगत से गुज पांडुरंगा. कारण का तुमच्या वाचून मला कोण आहे जगामध्ये, काय भगवंताचा प्रेम भक्तावर असेल महाराज कोण जाणे. धावण्या देव गळा घाली मिठी, धावण्या देव गळा घाली मिठी, देव गळा घाली मिठी, धावण्या देव गळा घाली मिठी. स्फुंद गोष्टी सांगत असे, गोष्टी सांगत असे, गोष्टी सांगत असे. भगवान कृष्णाने चिंतन केलं, एवढे सप्ती व्हायले, एवढा मी स्वतः परमात्मा गोकुळात आलो, पण सर्वच लोकांचा उद्धार होईल अशी शक्यता दाट कमी आहे. काही कुच्चरदाने शिल्लक राहतातच. प्रस्ताव बदलला महाराजांनी. गोपाळांना एकत्र केलं, सांगितलं आपल्याला काय करायचं, आता चोऱ्या करायला सुरुवात करायच्या. काची चोरी केली भगवान परमात्माने. जे माणसं प्रपंचात रंगले होते तो रंग उडवला आणि तो रंग उडवून परमार्थाची वृत्ती तयार करून लोक भजनाला लावले. हे भगवंतानी काम केलं महाराज. प्रपंचात रंगलेली माणसं परमार्थात रंगत नाहीत आणि परमार्थात रंगलेली माणसं संसारात रंगत नाहीत. साधूही संसारात असतात आणि पामरही परमार्थात असतात, पण पामर परमार्थात येतो पण रंगत नाही. साधू संसारात राहतात पण रंगत नाहीत. आलिप्त कमळ जळी, आलिप्त कमळ जळी, सत्यवाद करी संसार सकळ, सत्यवाद करी संसार सकळ, सत्यवाद करी संसार. आलिप्त कमळ जळी जैसे, चैतन्य महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती की सोन्याला भाव केव्हा येतो, कस लागल्यानंतर. तो घर्षण करतो, तपवतो, छेदन करतो आणि जेव्हा कसोटीला तो उतरतो तेव्हा सोन्याचा भाव आहे 30,000 रुपये. लोखंडाला भाव नाही, सोन्याला भाव आहे. तद्वत भक्तांच्या जीवनातला कस केव्हा आहे. कीर्तन करतो तेव्हा नाही, वारी करतो तेव्हा नाही, भजन करतो तेव्हा नाही, संसारात वागत असताना त्याचा कस कळतो महाराज. कोणाला अपशब्दानं बोलतो का, कोणाची चोरी करतो का, कोणाशी भांडण करतो का, कोणाचा धुरा फोडतो का. हे संसारात राहत असताना संसारिक जीवाचा कस आहे महाराज. जीवनामध्ये प्रवास करत असताना कमी जास्त घडतं, पण ती कसोटी थांबत असताना एक लक्षात ठेवा, दोघा भावाचा धुरा आहे. एका भावाने धुरा फोडला, दुसरा भाऊ आला त्याने धुरा फोडला, पण ते कसे महाराज त्याच्याशी संघर्ष न करताना विचाराच्या बैठकीने चिंतन करा. आज त्याचा जोर आहे, आज त्याचा मोसम आहे, त्याने धुरा फोडला, पण त्याचा मोसम कालांतराने कमी होणार आहे. आमचा मोसम कालांतराने वाढणार आहे आणि धुरा कालांतराने जागचे जागीच राहणार आहे. हे जीवनातला कस आहे महाराज. विडाला अनेक साधू संतांनी संकट सोसले,
पण वृत्तीत बदल नाही होऊ दिला. आपल्या जाग्यावर जे ठाम होते विचाराच्या बैठकीने महाराजांनी मग चोऱ्या करायला सुरुवात केल्या. रंग उडवला. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सख्खे हित सुखाची मांडणी. महाराज हे जे आहेत ना हे रंग उडवला. शरीर आहे ना हे ठेवण्यापुरतं आपल्याला ठेवून दिलेली आहे. 5 भूताचे गुण उसने आणून शरीर तयार केलेलं आहे आणि काही अल्प काळापुरता हे उष्ण शरीर ठेवलेलं आहे. उसनी वस्तू माझीच असं म्हणून आक्रमण करू नका. मी देह म्हणता कोटी हत्या घडे, माझा देह नाही, मी देह नाही, देह माझ्यासाठी नाही, देवे दिला देह भजना गोमटा. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. या विचाराने जीवन जगण्यासाठी महाराजांनी चित्ताची चोरी केली. संसारामध्ये वित्ताची गरज आहे, शरीरामध्ये पित्ताची गरज आहे आणि परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. विडाला चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक तुम्हा माग तुम्ही दातारा. आम्हाला दुसरं काही नका. माझ्या चित्तामध्ये अडचण अशी महाराज, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. महाराज सांगायचे हे जे प्रमाण महाराजांचं आहे, आपल्याला कोणाची संगत घडते? देव चित्तात आहे त्याची संगत घडते का संसार चित्तात आहे त्याची संगत घडते का राजकारण चित्तात आहे त्याची संगत घडते? प्रारब्ध असे महाराज, घराच्या बाहेर पाऊल टाकल्याच्या नंतर तमोगुणाची भेट होईल का रजोगुणाची भेट होईल का सत्वगुणाची भेट होईल, आपल्या अदृष्टावर अवलंबून आहे महाराज. ज्याची भेट घ्यायची त्याचं दर्शन होत नाही, ज्याचं तोंड पाहायचं नाही ते शेपूट सोडत नाही. प्रारब्ध आहे. विडाला विडाला चित्त चोरी चित्त चोरी राखे पायापाशी, अवधेई चित्ता राखे पायापाशी, अवधेई चित्ता राखे पायापाशी, अवधेई चित्ता राखे पायापाशी, अखंडित अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग, धरू जाता संगत होय बाधिक. परमात्माने चोऱ्या केल्याच्या नंतर गवळणी त्रस्त झाल्या. 500 गवळणी मिळाल्या. मोर्चा काढला. यशोदेच्या घरी आले. सांगितलं यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळवणी गवळणी देते यशोदे दाराने. अवघ्या मिळवणी गवळणी
कर सोसू धिंगाणा. संसार म्हणजे धिंगाणा आहे महाराज. आणि या धिंगाण्यातला बासरीच्या रूपाने परमात्माने धुलाधान केली. त्या बासरीने पुढे परमात्माने काय केलं? कृष्णा गोकुळा सोड, गाई घेऊन चारायला जा. गोपाळांना निवेदन दिलं, गोपाळांनो आपापल्या गाई अशी दोऱ्या घ्या, वनभोजनाला जायचे. गाई गोपाळ सर्व मिळाले. पवित्र वृंदावनाच्या वळवंटामध्ये खेळ सुरू केला. पण महाराज गोकुळ ओस पडलं. व्यक्तीमुळे गावाची किंमत, व्यक्तीमुळे घराची किंमत, व्यक्तीमुळे देशाची किंमत. गोकुळातून देव बाहेर गेले ना, गोकुळ ओसाड दिसू लागलं. दररोज गवळणी कृष्णाचं दर्शन घ्यायच्या नंतर कामाला लागायच्या. सुवासिनबाईने सकाळी उठल्या उठल्या कपाळाला कुंकू लावावं, नंतर कामाला स्वीकार करावी. पारशा कपाळाने कामाला सुरुवात करायची नाही, हे सुवासिनीचं कर्तव्य महाराज. पुरुष मंडळीने सकाळी उठून स्नान करून ज्ञानेश्वरी वाचून देवाची पूजा करून कपाळाला गंध लावावा आणि नंतर कामाला सुरुवात करावी. माता वर्गाने सासू सासऱ्यांचं दर्शन घ्यावं सकाळी, नंतर कामाला लागावं. मुलांनी आई वडिलांचं दर्शन घ्यावं, नंतर कामाला लागावं. परवा अयोध्यामध्ये भगवान रामचंद्र प्रभूची स्थापना झाली. गावगाव त्यांचा उत्सव झाला. पण महाराज उत्सव करणारी मंडळी जी होती ना, तेवढी आईबापाची सेवा करतच असतील असं नाही. आईवडिलांचं वचन मानतच असतील असं नाही. दारू सोडतच असतील असं नाही. चला बा, लोक सगळ्या गावामध्ये उत्सव करायलेत, आपणही करू. करा की, पण रामचंद्र प्रभूच्या जीवनातलं चरित्रातलं एक तरी मौरी एवढा गुण तुम्ही घ्या तर उत्सवाचा उपयोग. विडाला मातेच्या वचनासाठी सर्व राजाचा परित्याग केला. एक पाय सिंहासनावर आणि एक पाय वनवासात. तुम्ही आईबापाला गोड जरी बोलले तरी लाख कमाई झाली. पण गोड तरी बोलायची तयारी आहे का? रामाच्या मिरवणुकीत थै थै नाचायलेत, पण मागं पहा, कधीतरी बापाला गोड बोलले का? आईला गोड बोलले का? बापाचं वचन पाळलं का? मातेचं वचन पाळलं का? हे थोडंसं रामायणामध्ये घेण्यासारखं चिन्ह आहे महाराज. तर उत्सव करा, काहीच करू नका, आई वडिलांची सेवा करा. माय बाप देव गुरु, माय बाप देव या नंदापूरची भाग्यवान मंडळी महाराज एवढा समारंभ त्यांनी ओढून आणला.
पण आमच्या खेड्यापेड्याची परिस्थिती अशी महाराज, 7-7 दिवस सप्ते होतात, तशी तशी गावात दारू वाढते. किती वर्ष सप्ताह केला म्हणजे दारू कमी होईल? 20 एकर जमीन आहे, भरमसाठ पाणी आहे, उत्पन्न पाहिलं तर वादाय भेटला नाही. त्या जमिनीत कुठं पाणी मुरलं, कुठं नजर चूक झाली. वार्षिक सप्ते व्हायलेत, देणगी द्यायलेत, बडे बडे महाराज कीर्तनाला आणालेत महाराज, पण गावातली दुष्ट लोकांची दारू नाही कमी झाली. हो विठाला 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 भगवान परमात्माने वाळवंटामध्ये खेळ सुरू केला. सर्व गोपी मिळाल्या. यमुनेच्या तीरे खेळतो कान्हा, यमुनेच्या तीरे खेळतो कान्हा, वृंदावनी क्रीडा करी यादवांचा राणा, वृंदावनी क्रीडा करी यादवांचा राणा, यमुनेच्या खेळ खेळतो कान्हा, यमुनेच्या खेळ खेळतो यमुनेच्या तीरावर खेळ मांडला. महाराज म्हणतात तटावर खेळ मांडला. यमुने तटी म्हणजे कडेला. कडेला का मांडला? खेळ खेळत असताना अकाली पाऊस आला आणि पूर आला तर खेळाची विसंगती होईल, म्हणून तटावर मांडला. बरं, काही अंतरावर का मांडला नाही? खेळ खेळत असताना जर तहान लागली तर यमुने ते पाणी पिऊन येण्यासाठी खेळाचा विरह होईल, म्हणून दूरही नाही मांडला आणि ओघातही नाही मांडला, तटावर मांडला. याचा अध्यात्म असंही महाराज, दूरच्या लोकांना खेळ खेळण्याचा अधिकार नाही. कोणते दूरचे लोक? मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभते. हे मुनी आपलपोटे आपलाच उद्धार करून मुक्त झाले, समाजाचा उपयोग काही नाही. ओघात काय नाही मांडला? का नाही मांडला? ओघात हे संसारिक लोक आहेत, यांना ओघात कधी पाणी पुरी येईल काही सांगता येत नाही, म्हणून ओघातही नाही मांडला आणि दूरही नाही मांडला, तटावर मांडला. नेमके प्रपंच ओळखून जे परमार्थात प्रवेश केला अशाच लोकांना खेळ परमात्मानी सांगितलं. गडे हो माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातुनी, आपापना ते मिळू एक खेळू एकाशी. गडे हो खेळ खेळा पण डावात नका सापडू. खेळ खेळे परी डाई न सापडे, तो एक खेळे असे आणणारे. यादवाचा पोर एक गोप्या भला, त्याने बहुतचे खेळ आथिला रे, लहान थोर अवघी मारिली, खेळची मोडून गेला रे. खेळया माझी हनुम्या शहाणा, न पडे काम व्यसने रे. खेळ खेळे पडी डाई न सापडे, डावात नका सापडू. करा भजन, दारू नका पिऊ. करा भजन, गंजी पेचाट्यावर नका बसू. करा सप्ताह, धुरा कोणाचा फोडू नका. तुम्ही डावात सापडू नका. डावात सापडले की तुम्हाला लोन नाही. विडाला विडाला भगवान परमात्माने खेळ खेळत असताना गोपाळ म्हणले, देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. अनेक जन्मापासून आम्ही प्रपंचाचं ओझं खांद्यावर वाहतो
अद्याप खांद्यावरचं ओझं सुटलेलं नाही. कसा खेळात रंगील? प्रपंचाची आसक्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमार्थात रंग येत नाही महाराज. खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख. संसाराचा भार माथा काही पर न ठेवी, माणसं वाहून वाहून खुजे झाले. तरी पण महाराज प्रपंचाची आसक्ती सुटली नाही. प्रपंचाची आसक्ती सोडण्यासाठी एकच ईश्वराची कृपा लागते. विडाला विडाला खेळ खेळत असताना गोपाळ त्या लीडर लोकांना वाकडं लावू लागले. मंत्र्यांना कधी हा खेळाचा अनुभव घ्यायला वेळ आहे का? तुम्ही आम्ही वारकरी भाग्यवान आहोत की आपल्याला भरपूर वेळ दे. बरवी हे वेळ सापडली संधी, साई झाली बुद्धी संचिताची. ही जी कंपनी आहे ना, लीडर पवित्र आहे का उत्तम आहे? उत्तम आहे, पवित्र नाही. वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू. निळीचे कपडे, टेनुफाल, विमानाने प्रवास उत्तम आहेत पण पवित्र नाहीत. विडाला विडाला ब्रह्मदेव आला वेश बदलून गोपाळाचं. पुढे हात केला, परमात्माने पकडला. का रे तू कोण आहेस? म्हणे मी गोपाळ. मी ओरिजिनल का डुप्लिकेट? देवा काल्यासाठी मी वेश धारण केला गोपाळाचा, मला प्रसाद द्या. हे लक्षात ठेवा, काला वाटणारा बाप होता, मागणारा लेख होता, पण अनाधिकारी असल्यामुळे नाही दिला. जामने तुझा अधिकार नाही. का नाही? तुझ्या पदाचा राजीनामा दे, नंतर वारकरी हो, नंतर गोपाळ फेर, नंतर तुला प्रसाद. त्या ब्रह्मदेवाने विचार केला की हे पद कितीच राहणार आहे, हे आज ना उद्या जाणार आहे. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, हे सुख ब्रह्मादिका, हे सुख ब्रह्मादिका, सुख ब्रह्मादिका, हे सुख ब्रह्मादिका. नाही नाही म्हणे तुका, नाही नाही म्हणे तुका, नाही म्हणे तुका, नाही नाही म्हणे तुका, नाही नाही म्हणे तुका, नाही नाही म्हणे तुका. ब्रह्मदेवाने पदाचा राजीनामा दिला, वारकरी बनले. सासवडमध्ये सोपान काकाचा अवतार धारण केला. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्षला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महासदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. मुक्ताबाई महाशक्ती, हे चारही भावंड चार ठिकाणी, यदलाबाद मुक्ताबाई, निवृत्ती महाराज सोपान काका सासवडला, त्र्यंबकेश्वरला निवृत्ती महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आळंदीला. हे चार भावंडांनी चार देश सांभाळले. तद्वत आमचा हा भाग रामबापू महाराज झाडगावकर येळेगावकर, तो भाग त्यांनी आवरला. हरिपुरी महाराज यांनी हा भाग आवरला. रामभाऊ महाराज
त्याने तो भाग आवरला आणि दैठणेकर महाराज ठाकूरबुवा त्याने तो भाग आवरला. साधूचे कळपण असतात, साधू क्वचित असतो. साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. अशा या भगवान परमात्माने काल्याचा प्रसाद वाटप करत असताना स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये. धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो. काय महाराज तो आनंद तेथील आनंद. मुकयाशी वाचा बहिरे ऐकते काने. आंधळ्याशी डोळे पागळ्याशी पाय. कामाने काय तो आनंद महाराज. आजी ओस अमरावती काला पहावया येती. देव विसरती देह भाव आपुला. आनंद न समाये मेदिनी चारा विसरल्या पाणी. तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या स्वपदी. पुंडलिका वंदे हरिपुरी बाबा की जय. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. शिंकेलावी येले रे कंठे धरिला कृष्णा मने अवघा जने प्रकाश. मंदिरातला विना ना मंदिरातला विना. भूमंडळे आम्ही बळी बिरगाढे. बोले ले पुरे वेडे वापुडे उत्तर